नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं माझ्या यूट्यूब चॅनल GST क्लासवर। तर आपण 5व्या वर्गाच्या काय पाहत होता, गणित है ना। स्कॉलरशिप आणि नवोदयसाठी उपयुक्त असलेला गणित आपण पाहत होता। त्याच्यातला आपला सेकंड चॅप्टर 10 अंकी संख्यांचे वाचन आणि लेखन, बरोबर। तर त्यासाठी तुम्हाला ही पुस्तक घ्यायची आहे। आपण बेसिक बघितलं होतं, आता एक्सरसाइज सॉल्व करणार आहोत आपण या पुस्तकातली। कशी करायची, प्रश्न कसे वाचायचे आणि त्यानंतर त्यांना सॉल्व कसं करायचं। याच्या अगोदर आपण काय पाहिलं की मोठ्या मोठ्या संख्यांचे आपण लिखाण कसं करू शकतो, वाचन कसं करू शकतो। वेगवेगळे प्लेस, त्यांचे एकक, दशक, शतक, हजार, 10,000 पाहिला। समजलं आहे सगळ्यांना? त्यावर आधारित होमवर्क पण दिला होता तुम्हाला, केले सगळ्यांनी? ओके। तर बघा, हे सगळं शिकवून आलेलं आहे तुम्हाला। आता जसं इथं सांगितलेलं आहे 10 एकक म्हणजे 1 दशक, 10 दशक म्हणजे 1 शतक, 10 शतक म्हणजे 1 हे का बरं म्हटलेलं आहे बघा। जसा एकक, दशक आणि काय राहते, बरोबर, त्यानंतर काय राहते। सपोज मी शतक मध्ये 10 लिहितो, 10 आणि इकडे तर शून्य राहिला असता, तर या अंकाला तुम्ही कसं वाचाल? एकक, दशक, शतक याला काय म्हणाल? अरे म्हणाल की नाही म्हणाल? तर जेव्हा शतकमध्ये, दशकमध्ये किंवा एककमध्ये आपण मोठा अंक टाकतो, दोन डिजिटचा नंबर टाकतो, तर तो नंबर कुठं सरकत असते? समोरच्या प्लेसवर। ठीक आहे। जसं मी म्हणलं 1150, 1150 कसं लिहाल तुम्ही 1150? तर शतकच्या ठिकाणी शतक लागला तर शे लावतो आपण, तर इथं लिहिला असता आपण 1100 ने 50 कसे लिहितो असे, तर हा नंबर बनला असता तुमचा असा 1150 बनला असता की नाही बनला असता, है ना। तर 1250, 1990, 1947 असेच म्हणतो की नाही। पण शतकमध्ये जनरली आपण एकच नंबर टाकतो, मग 2 नंबर टाकला तर 1 नंबर कुठं जाईल? समोर। म्हणजे 1947ला आपण पुन्हा कसं वाचू शकतो? 1900, बरोबर। तर हा सुद्धा बघितला आहे कॉन्सेप्ट आपला। तर त्यानंतर आपल्याला पाहायचे आहे काय? नमुना प्रश्न। काय पाहायचे आहे? ओके। त्याच्या अगोदर आपण पाहून घेऊ, एक वेळा रिवाइज करून घेऊ काय प्लेसेस, वेगवेगळे प्लेसेस आपल्याजवळ आहेत। हां, पहिल्या प्लेसला काय नाव आहे, दुसऱ्याला, तिसऱ्या, चौथा, पाचवा आणि हा 10वा। तर बघा, याला काय नाव होता? एकक। याला काय नाव होता? पाठांतर करायला सांगितले होते। त्यानंतर इंग्लिशमध्ये सुद्धा नावं माहीत पाहिजे तुम्हाला। सांगितलं होतं की नाही सांगितलं होतं? तर आपल्याला इंग्लिश आणि मराठी दोघांचं वाचन आलं पाहिजे, समजलं? हां, तर इथं तर मराठीतच राहील, आपल्याला एक्झाममध्ये एकच आलं पाहिजे, पण आपल्याला असो बा एक्झाममध्ये तर मराठीच येणार। ठीक आहे, चला लक्ष द्या। जसं इथं काही नमुना प्रश्न दिलेले आहेत बघा, प्रश्न पूर्ण वाचायचा काय म्हणत आहे तर। ओके। 89,21,350 ही संख्या अंकात कशी लिहा? तर मी तुम्हाला सांगितलं होतं, जेव्हा पण आपल्याला अक्षरात दिलेलं आहे, अक्षरात दिलेलं आहे आणि त्याला काय करायचे, आपल्याला अंकात लिहायचं, तर चुकण्याची शक्यता असते। एक जरी नंबर इकडे तिकडे झाला तर उत्तर काय होईल? आपला चुकून जाईल, है ना। तर त्यासाठी काय करायचं म्हटलं, पहिले प्लेस काढून टाकायचे या प्रकारे, एकक, दशक, शतक, हजार, कोटी, 10 कोटी, बरोबर, अब्ज। या प्रकारे पहिले प्लेसेस काढून टाका।
आणि त्यानंतर लिहा. डायरेक्ट उत्तर मारण्याचा प्रयत्न करू नका. समजलं का? बघा तुम्हाला हे नंबर कसे दिसतील, जवळपास सगळे सारखे सारखेच दिसतील, फक्त अंक इकडे तिकडे मागे पुढे असते ना. आपण घाईघाईमध्ये मग काय करून टाकतो, पूर्ण वाचत नाही आणि लिहून पाहत नाही आणि काय करतो, चुकवून टाकतो. सोपासा प्रश्न राहते, पण एक जरी अंक इकडे तिकडे असला तर आपला काय होऊन जाते, उत्तर चुकून जाते. चुकते की नाही? तर तसं करायचं नाही, त्याला असं सोडवायचं. लक्षात राहील? हां, कसं बघा काय म्हणते, 89 लक्ष. 89 लक्ष. आता 89 लक्ष म्हटलं तर लक्ष झाला त्याच्या घराचं नाव, प्लेसचं नाव. आणि 89 तर हा सिंगल डिजिट आहे का डबल डिजिट आहे? एक अंकी आहे की दोन अंकी आहे? म्हणजे 10 लक्षच्या घरामध्ये जाईल. हां, तर मग कुठं येईल बघा 89. हा लक्षचे 2 घरं आहेत बघा आपल्याजवळ, 2 प्लेस आहेत लक्षचे. सरळ लक्षचे 2 घरं आहेत. 89 म्हटलं तर 8 आला असता समोर आणि 9 आला असता. झाला लक्षचं काम. मग काय म्हणते, 21,000. 1000 हा घराचं नाव झाला, प्लेसचं नाव. 21 ही संख्या एक अंकी आहे की दोन अंकी आहे? म्हणजे दोन्ही घरं बिजी राहतील आपले. ओके, 21,000. मग काय म्हणते, 350. तर 100च्या ठिकाणी काय आला असता आणि मग काय आला असता. जमलं की नाही? तर या प्रकारे तुम्हाला सोडवायचं आहे. डायरेक्ट उत्तर मारण्याचा प्रयत्न करू नका, कारण चुकेल. समजलं? कारण एक्झाममध्ये सगळेच ऑप्शन तुम्हाला कसे दिसतात, सारखे, फक्त 1-2 नंबर कुठं मागे पुढे केलेला असते. आणि एक्झाममध्ये आपल्याला घाई खूप असते प्रश्न सोडवायची. 50 प्रश्न राहतात ना, तर त्या घाईमध्ये आपण काय करतो, सोपासा प्रश्न आहे तरी काय करून टाकतो, चुकवून टाकतो. बरोबर? तर तसं करायचं नाही. लक्षात राहील? ओके. सेकंड प्रश्न काय म्हणते बघा, आपल्याला नंबर दिलेला आहे. काय दिलेला आहे, 57,810. याला अक्षरात कसं लिहाल बनते किंवा याचं वाचन कसे कराल. तर वाचन करण्यासाठी मी काय सांगितलं, बोंद्रे वाचून दाखव, उभी हो. चल गे लवकर, जास्त वेळ नाही, जास्त वेळ घ्यायचा नाही. मराठीत. हां हां, बरोबर. हां, तर याच्या पण वाचन करायचं आहे. अगर मोठा नंबर आहे आणि आपल्याला वाटते की नाही चुकू शकते, तर काय करायचं, याचे पहिले असे पार्ट करून टाकायचे. पहिला पार्ट 3चा, मग बाकी सगळे पार्ट केला. हां, मग त्यांच्या घरांचे नावं आपण लिहू शकतो. एकक, दशक, लिहिला या प्रकारे बारीक अक्षरात. आता बघा लक्षचे घरं 2 आहेत, म्हणजे या दोघांना सोबत एकत्र वाचायचं. म्हणजे हा लक्षचा घर झाला. दोघांचं आडनाव काय आहे? बरोबर. हां, या दोघांचं आडनाव काय आहे? तर कसं वाचायला, 13. दोघांना एक साथ वाचायचं. याचा अर्थ काय आहे, याचा अर्थ काय आहे, दोघांना एक साथ वाचायचं. 13, 57. तर कसं लिहू याला आता मराठीमध्ये, तुम्हाला 1 ते 100 पर्यंत मीनं काय सांगितले होते, मराठीमध्ये आणि इंग्लिशमध्ये लिहायला सांगितले होते. ओके, लक्ष द्या. आता हा जो काय बी इथं मी सांगणार आहो, मी हा लिहू देणार नाही. कळलं का तुम्हाला? आणि उद्याची एक्झरसाइज पहिली ना दुसरी हेवाली या चॅप्टरची तुम्हाला सोडवून आणायची आहे. पण कशी, डायरेक्ट उत्तर माराल का? मी ज्या प्रकारे करतो त्या प्रकारे. अंकात लिहायचं आहे तर पहिले प्लेस काढतो, त्याच्यानंतर उत्तर लिहितो. डायरेक्ट ऑप्शनमधून उत्तर मारतो का? समजलं? तर याच प्रकारे सोडवून आणायची आहे.
अक्षरात लिहायचं आहे तर प्रश्नामधला फक्त अंक लिहिला आणि त्याचं उत्तर कुठं लिहिला स्वतः. ऑप्शनमधून पाहिलो का, कळलं का काय म्हटलं. तर या प्रकारे तुम्हाला सोडून आणायचं आहे. मी एकही लिहू देणार नाही. पुस्तक आहे सगळ्यांजवळ, सगळ्यांजवळ. तर मी ग्रुपवर पाठवीन फोटो, ग्रुपवर ॲड होऊन जाल. कोण कोण ग्रुपवर ॲड नाही आहेत. तर ते ज्यांच्या ज्यांचा प्रॉब्लेम आहे ते थांबतील आता क्लास झाल्यावर. ठीक आहे. हो का नाही, ग्रुपमध्ये ॲड आहेस का. हां, तर मग ॲड व्हायचं आहे तर थांबशील हो म्हणणं. काय आताही नाही म्हणे तो हो. तोंड आहे का नसर आहे, तो तोंड आहे का. काय म्हणते बघा मग, प्रश्न दिसत आहे सगळ्यांना. एका संख्येत 4 दशलक्ष 0 लक्ष 0 10,000. आता डायरेक्ट तुम्हाला त्या प्लेसमध्ये कोणता नंबर आहे तो सांगितलेला, बरोबर. तर डायरेक्ट पहिले काय काढून टाकून आपण, पहिले प्लेस. काय काढून टाकू पहिले, काय म्हणते, एकक, कोटी, 10 कोटी समोर. ओके. तर 4 काय आहे म्हणते, दशलक्ष. हे त्यांच्या प्लेससोबत नावं दिलेली आहेत बघा. 4 कुठं लिहायचे आपल्याला, दलचा अर्थ काय आहे, तर दशलक्ष कुठं आहे, इथं आहे. इथं काय लिहून टाकाल, लिहिला. मग काय म्हणते, लक्षच्या प्लेसवर काय आहे, लक्षच्या प्लेसवर काय आहे, 0. मग काय आहे, 10,000च्या प्लेसवर काय आहे, मग 1000च्या प्लेसवर काय आहे, मग 100च्या प्लेसवर काय आहे, 5 शतक म्हणते ना. आणि 3 दशक आणि बनला नंबर. तर बघा उत्तरामध्ये कुठं आहे नंबर तसा. आता या उत्तरामध्ये तुम्ही पाहाल तर बघा जवळपास सारेच नंबर कसे दिसतात पाहायला, सारखेच दिसतात की नाही. थोडाफार मागे पुढे केलेला. तर एक्झाममध्ये तर हा असा डॉट केला राहील का, उत्तर सांगितलेला राहील का, 4 ऑप्शनच राहतील. आणि घाईमध्ये तुम्ही काय करता मग, चुकवता, बरोबर. तर त्याला तसं घाईत करायचं नाही. एक तर त्या पेपरवरच त्यांच्या एकक, दशक, शतक लिहून टाकायचा. पण 4 वेळा लिहिण्यापेक्षा 1 वेळा रफवर असं लिहिलेलं नाही परवडत का. तिथे 4 ऑप्शनवर लिहा लागला असता तुम्हाला वेगवेगळ्या, एकक, दशक, शतक, एकक, दशक, शतक लिहा लागला असता. तर ते 4 ऑप्शनवर लिहिण्यापेक्षा 1 वेळा रफवर असं बनवलं आणि नंतर चेक केला उत्तरामध्ये, तर परवडत नाही का आपल्याला. अरे परवडते की नाही. समजलं काय करायचं आहे. हां, मी जसा सोडवतो त्याच प्रकारे मला सोडवलेला दिसला पाहिजे. नेक्स्ट आहे बघा एक्झरसाइज, स्वाध्याय क्रमांक 2.1. पूर्ण प्रश्न लिहायची किंवा पूर्ण ऑप्शन लिहायची गरज नाही. गोष्ट कळली. पूर्ण प्रश्न किंवा ऑप्शन लिहायचं नाही. स्वाध्याय क्रमांक 2.1 प्रश्न पहिला जो आहे तो अंक लिहिला आणि त्याचं उत्तर त्याच्या खाली. ऑप्शन लिहायची गरज नाही. वारंवार सांगत आहो, उद्या कोणाच्या कॉपीमध्ये मला दिसला ऑप्शन, दणका देईन मी. कळलं. मी ऑप्शन लिहितो का, वाचायची ते पूर्ण लागेल तर. समजलं का. हां, बघा प्रश्न काय म्हणते आता. आता मी कोणाला पण इंग्लिशमध्ये पण विचारू म्हणून रेडी राहायचं. हां, काय म्हणते पहिला अंक, 6000606. आता याच्या आपल्याला कशामध्ये वाचन करायचं आहे म्हणते, अक्षरात कशी लिहा. तर त्याच्यासाठी काय करायचं म्हटलं, पहिले जोड्या पाडायच्या. पहिले 3ची जोडी, नंतर 2. आता हा एकटा वाचलाय तर हा, बरोबर. नंतर काय करायचं म्हटलं, एकक,
दशक बघा ज्या प्रकारे तुम्ही अगर आता पूर्ण प्रॉब्लेम केले किंवा पेपरच्या पहिले या प्रकारे प्रॅक्टिस केले तर पेपरपर्यंत एवढी प्रॅक्टिस होऊन जाईल की तुम्हाला पूर्ण नावं लिहायची सुद्धा गरज पडणार नाही, लवकर लक्षात येऊन जाईल. पण आता प्रॅक्टिस नाही कराल तर एक्झाममध्ये काय करू शकता, चूक करू समजलं. तर आता याच प्रकारे करायचं आहे. जेवढ्या वेळेस तुम्ही हे लिहून काढाल एकक दशक शतक हजार 10,000 तेवढ्या वेळेस तुमचा कन्सेप्ट काय होईल क्लिअर. कळलं का काय म्हटलं की नाही कळलं. एक्झाममध्ये मग तुम्ही शॉर्टकट पण करू शकता, पण आता मात्र तसं करायचं. लक्षात आली गोष्ट. हां लिहिला प्लेसचे नावं. ओके तर काय होईल, वाचन काय येईल मराठीमध्ये सांगा बेटा ऋषभ. 6 लक्ष. हां आता बघा 1000 आणि 10,000च्या घरामध्ये काय आहे, शून्य आहे. तर त्याला वाचायची काही गरज अरे आहे का. काय नाव आहे तुझा, तुझा बी ऋषभ. ऋषभ 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 ऋषम दृश्यम. मग शच्या घरामध्ये 6 आहे तर हे शून्य वाचायची गरज नाही. 6 लक्ष 600 6 बस समजलं. हां चल से लवकर इंग्लिशमध्ये वाच. 6 लाख जोरात आवाज आला पाहिजे. हां 6,600,000 आहे का बरोबर की नाही आहे, आहे ना. तर माहिती तर ठेवा. हां बरोबर राहू द्या, जोरात बोलायचं. ठीक आहे 6,606,000. ठीक आहे चलो नेक्स्ट. दुसरा प्रश्न काय म्हणते, एका संख्येच्या एकक स्थानी 5 हा अंक आहे. दशलक्ष स्थानी किती आहे, 7 हा अंक आहे व उर्वरित सर्व स्थानावर 0 हा अंक असल्यास ती संख्या अक्षरात कशी लिहा. आहे की नाही. आता डायरेक्ट माराल का उत्तर नाही. काय करू मग सांगा. पहिले प्लेस, पहिले काय लिहू एकक दशक 10 कोटी आणि लिहिला. मग काय म्हणते, एकक स्थानी काय आहे म्हणते, एकक स्थानी काय आहे म्हणते 5 लिहिला. हां मग 10 लक्ष स्थानी काय आहे म्हणते आणि उर्वरित सर्व स्थानावर काय आहे म्हणते. आता याला समोरच्या 0 लिहायची काही गरज आहे का. तर मग वाचन कसा कराल, याचा वाचन कसा कराल. हां बघा हे 3 हे 2 तर हे 2 आले ना, लक्ष लक्ष एकत्र आहेत. तर दोन्ही घरं एक म्हणजे दोन्ही घरामध्ये 2 डिजिट नंबर आहे ना, तर त्याला एकत्र वाचायला लागेल. 7 10 लक्ष म्हणाल का. मग ऑप्शनमध्ये असेल कुठेतरी 7. ऑप्शनमध्ये 7 10 लक्षवाला पण राहू शकते. तर काय आलं असतं याच्या वाचन कुमकुम. 70 गुड 70 लक्ष 5. समझलं कि नहीं समझलं. चलो कलपति इंग्लिश में बताओ इसको. 7 लाख बैलाच्या आज्या वे हे दोघही जण सोबत वाचायचे आहेत म्हणलं ना. 70 लाख हं 70 लाख 5. 70 लाख अँड 5. कळलं. काम बोलत आहेस, दणका पाहिजे का. हां
80,000 म्हणजे काय आहे तो 80. आपण 80 वाचतो ना. हां, तर याला लिहायचं आपल्याला उत्तरात आता. बरोबर. तर सर्वप्रथम काय करीन, हां 1000 ओके. हां, काय म्हणते आता सांगा. 8 लक्ष हा लक्ष आहे. आणि 8 हा सिंगल डिजिट आहे का डबल डिजिट आहे. तर मग 10 लक्षच्या प्लेसवर काय येईल का. पण इथं 80 लक्ष राहिला असता. 80 मध्ये बी 8 आणि 0 आहे. पण कुठं आला असता तो 80. इथं आला असता या प्रकारे. कळलं. पण तसं येईल का नाही. 8 लक्ष म्हणते तर 8, त्यानंतर 80,000 म्हणते तर आता बघा 1000 हा सरनेम झाला म्हणजे त्याच्या प्लेसचं नाव झाला. आणि 80 हा सिंगल डिजिट आहे की डबल डिजिट आहे. तर म्हणजे 10,000च्या घरात पण येईल. मग काय म्हणते 80. तर इथं का आला असता. तर इथं का राहिला. तर बघा असा उत्तर कुठं आहे. कुठं आहे उत्तर बघा. आता बघा सारखे सारखे दिसतात ऑप्शन. घाईघाईमध्ये आपण चुकीच्या करून टाकतो. तर तसं करायचं. दिसला 880080 880080. कळलं कसं करायला लागते, कसं सोडवा लागते. हां, मग चौथा 7 लक्ष 7,000 700. आता जेवढे पण नंबर तुम्ही लिहाल, एक होमवर्क त्याच्यामध्ये ॲड उद्यासाठी. जेवढे पण नंबर तुम्ही अशा प्रकारे लिहाल, जसं आता हा 8,80,000 तुम्हाला मराठीत अक्षरात सांगितलेला आहे. मराठीत अक्षरात सांगितलेला आहे. त्याला आपण कशामध्ये लिहिला, अंकात लिहिला. अजून एका लँग्वेजमध्ये लिहायचा. कोणत्या, इंग्लिश. खाली इंग्लिशमध्ये लिहून काढायचा. अंक दिलेला असेल मराठीत लिहा म्हणते तर मराठीत तर लिहायचाच. पुन्हा कशामध्ये लिहायचा, इंग्लिश. समजलं. होमवर्क समजला सगळ्यांना. सगळे प्रश्न जेवढ्या प्रश्नात असेल तेवढे सगळे प्रश्न म्हणजे तुमचे दोन्ही वाचन काय होतील, क्लिअर. इंग्लिशमधला पण आणि समजलं का की नाही समजलं. चला मग सांगा मला याला इंग्लिशमध्ये काय वाचाल भावी. इंग्लिशमध्ये 8,80,000 काय म्हणतो ना आपण, 1000. हां हां 18 काय 80. 100च्या प्लेसवर काहीच नाही. 100च्या प्लेसवर काही आहे का, तर 8,80,080. समजलं. हां, आणि काम अशी तो तळल्यावानी करते, सवय लागते तशी. उत्तर सांगायच्या वेळी असं असं करायचं नाही, सवय लागते तशीच. तसेच मग मोठे झाल्यावर तुम्ही तसेच बोलता आणि त्याच्यामध्ये कॉन्फिडन्स दिसत नाही. समजलं का. आणि मग रिजेक्ट होता इंटरव्ह्यू वगैरेमध्ये. तर असं असं करायचं नाही. असं वर पाहायचं, सरळ पाहायचं, सरळ सांगायचं. चुकेल तर चुकेल, मारणार आहो. चुकेल तर मारणार आहो का. हां, वारंवार चुकाल तर मग दणका देईल. समजलं का. तर तसं करायचं नाही. तुम्ही पाहतो मी कोणाला काय प्रश्न 80,800 असं करायचं. शेकीन नाही तर मग मी. चला मग आता याला लिहायचं आहे आपल्याला. तर पुन्हा प्लेसचे नावं
एकक, दशक, दस कोटी. ओके. हां, काय म्हणते मग? 7 लक्ष. लक्षाचे घर 2 आहेत आपल्याजवळ. मग पहा, 7 हा सिंगल डिजिट आहे की डबल डिजिट आहे? सिंगल. तर दशलक्षाच्या स्थानावर लिहू की लक्षाच्या स्थानावर लिहू? काय करायला आला तुम्ही इथं? कशाला आला? शिकायला आल्या ना? तर मग मी शिकवून राहिलो तर लक्ष कोणीकडे पाहिजे? कुठं पाहिजे बेटा? का करून राहिल्या? पूर्ण लक्ष इकडे द्यायचा, नाही तर उभा ठेवीन. 7 सिंगल डिजिट आहे ना, तर दशलक्षाच्या स्थानावर येईल का? आणि बोलायचं आहे. हां, आला? हां, मग 7 पुन्हा 7 सिंगल आहे, तर हजारच्या स्थानावर आणि पुन्हा 707 म्हणते, तर 6च्या स्थानावर 7 6 लागला ना, आणि इकडे 7 सॉरी इकडे 7. तर बाकी अंकात काय आला असता? जमलं की नाही जमलं? हां, चल सांग दृश्य. मग इंग्लिशमध्ये वाच दाखव याला आता जोरात आवाज आला पाहिजे. 7 लाख 7 लक्ष आहे म्हणजे लॅक, आणि 10,000 खाली आहे, तर 7,000 707. शतक म्हणजे 100. हां, वाच पुन्हा. 700. इंग्लिशचे नावं नाही माहीत का तुला? आज पहिला दिवस आहे. हां, 707 कळलं? जमेल इंग्लिशमध्ये पण सगळ्यांना? वन वे होत ना? हां, आता तुला विचारीन मी समोरचा. देन 5वा प्रश्न. काय म्हणते? पुढील पैकी कोणत्या जोडीचे वाचन चुकीचे आहे? आता 4 ऑप्शन दिलेले आहेत तुम्हाला. आता मी हे लिहित बसत नाही का? लिहू तर तुम्ही योग्य वाचन तर लिहू शकता ना? सगळ्यांच्या योग्यवाला वाचन लिहू शकता उत्तरामध्ये. तिथं भलेही आपल्याला चुकीच्या ओळखायच्या आहे तर तिथून ओळखून टाकाल, पण सगळ्यांच्या बरोबरवाला कुठं लिहाल? पुस्तकामध्ये, नोटबुकमध्ये. समजलं कसं? तर पहिला काय आहे? 2, 13, 508. आता ऑलरेडी कॉमानं काय केलेले आहेत? हे सेपरेट केलेले आहेत. पहिले 2 घरं कुणाचे राहतात बघा? हे 3 सोडल्यानंतर पहिले 2 घरं कुणाचे आहेत? दुसरे 2 घरं आणि तिसरे 2 घरं. तर याच्यावरून तर समजून जाईल आपल्याला. हां, तर याचं योग्य वाचन काय येईल? कोण वाचेल? हात वर तर करा. करेक्टवाला गलबले. मराठीत 2,13,000. हां, मग आहे का पहिला? पहा, बरोबर आहे ना? आपल्याला चुकीचे वाचन ओळखायचं, तर हा काय झाला आपला? करेक्ट झाला. अरे हा काय झाला? ओके. दुसरा याच्या समोर लिहाल ना तुम्ही? मग याला इंग्लिशमध्ये वाचून दाखवा. हारगुडे फटकन. हां हां, हा भी 1000, तो भी 1000. 100 500. हां, सेकंड 630
412, थर्ड 989, 050 आणि 4. तर करेक्टवाला तुम्हाला लिहायचा आहे. चला फटकन शेंडे मराठीत. हां 6,30,000 हां 412. गुड. इंग्लिशमध्ये 6,30,000 उभं व्हायचं 6,30,412. बरोबर आहे का तिथं बघा. 6,30,400 म्हणजे हा सुद्धा काय आहे आपला. चला मग चुकीच्या ओळखायचं आहे आपल्याला. हां सेलो कर. हा कोण रागवते. हां मराठीत 9 लक्ष तिकडे नाही पाहायच्या. चुकीच्या राहू शकते तिकडे. 89. दुसरे 2 घरं कोणाचे आहेत. 1000चे आहेत. हां 89,000 हां 50 आहे का बघा. नाही आहे. काय आहे 89,005 म्हणजे हा तिसरा उत्तर काय आहे. समजलं. तो लिहाल का इथं 89,005 नाही. आता असे ऑप्शनमधून टिक करणारे राहिले तर त्यांना तिथंच करायचं. पण करेक्टवाला उत्तर कुठं लिहायचा इथं कॉपीमध्ये. म्हणजे हे 4ही नंबर लिहायचे आणि त्याचे वाचन आपली त्याची प्रॅक्टिस. आपल्या चॅप्टरचं नाव काय 10 अंकी संख्येचे वाचन आणि लेखन. तर तोच करायचा आपल्याला. संख्या दिसली अक्षरात लिहा, अक्षरात दिसलं अंकात लिहा. बरोबर समजून राहिलं. तेव्हाच तर प्रॅक्टिस होईल ना की नाही होईल. बसा. वनवे इंग्लिशमध्ये. 9,00,000 गुड. किती होईल. 89 हां 1000. हां 50. तू कॉपी कंप्लीट केलास का दाखव. आणि हे एवढीशी कॉपी करायला सांगितलं का मी ना. हे एवढीशी कॉपी करायला सांगितलं का. मोठी कॉपी कर. देन याचे वाचन ठवकर. 3,00,000 हां 3,303. गुड. इंग्लिशमध्ये वाचून दाखवतो राऊत. 3,00,000 गुड 3,000 गुड 303. गुड. शाबाश. समजलं बेटा सगळ्यांना. चलो सामोर जाएंगे. सहावा काय म्हणताय. काय लिहिलेलं आहे पहिले. 15 कोटी 1500. आता बघा इथं गलत होऊ शकते. सर्वप्रथम काय करायचं. एकक लिहिला. हां जेवढ्या वेळेस लिहाल तेवढी वेळेस प्रॅक्टिस झालं. काय म्हणते 15 कोटी. 15 आता कोटी आडनाव झाला सरनेम प्लेसचं नाव. 15 हा अंक सिंगल डिजिट आहे की डबल डिजिट आहे. म्हणजे कुठं आला असता हा. इथं राहिला असता 1 आणि इथं राहिला असता बरोबर. 15 झाले. आता 1500 म्हणते. शेच्या ठिकाणी 15 लिहू शकता का. लिहू शकता का. म्हणजे काय झाला असता. एक अंक कुठं गेला असता. 1000च्या प्लेसवर गेला असता.
आणि काय आला असता 15 म्हणजे किती या प्रकारे. तर बाकीच्या संख्यांवर का राहिला असता, समजलं का. जर तुम्ही डायरेक्ट लिहिण्याचा प्रयत्न केले असते तर तुम्ही असं लिहिले असते बघा या प्रकारे, आणि हजारच्या ठिकाणी बी का टाकले असते 0 आणि इकडे 1515. तर हा झाला असता तुमचा चूक. आणि म्हणूनच मी काय सांगतो की पहिले काय करायचे, प्लेस लिहून घ्यायचे आणि त्यानंतरच लिहायचे. कळलं. चला भोरजारे वाचन करून दाखवा याच्या. तर कोणता येईल उत्तर सांगा पहिले. उत्तर कोणता आला असता, चौथा उत्तर करेक्ट आला असता बघा. 15 त्यानंतर 3 0 त्यानंतर 15 ओके. हां इंग्लिशमध्ये वाचन करून दाखवा. कोटीला काय म्हणतो आपण इंग्लिशमध्ये, करोड. हां हां कुठं येत आहे का, एक बी नाही, हे दोघंही सोबत बघा. 15 करोड. हां 15ला इंग्लिशमध्ये काय म्हणशील, 50 करोड. 15. 50 करोड. हां हजारला काय म्हणतो आपण इंग्लिशमध्ये, 1000. 5. शतकला काय म्हणतो 100. म्हणजे बाई तुनं नाव ते प्लेस पाठांतर नाही केलीस. काल मी डब्बा जो बोलून दिलो तो पाठांतर केलीस का. मग माझा पप्पा करणार आहे का तुझ्या पप्पा करणार आहे. असं जमत नाही बाबा. सांगितलेलं काम पूर्ण पाहिजे. उभीच राहशी ना दादू. कोण वाचून दाखवेला इंग्लिशमध्ये, सिंगाडे. हां 15 करोड. यस 1515 म्हणू शकते किंवा 1550. समजलं का. अरे समजलं का. हां देन 7 6 4 5 2 1 3 या संख्येत लक्ष, हजार आणि दशक. लक्ष, हजार आणि, तर पहिले काय करतो यांची नावं लिहून टाकतो. एकक, लिहिला. तर काय म्हणते, लक्ष, हजार आणि दशक या स्थानावर अनुक्रमे क्रमानुसार म्हणजे पहिले विचारलाय आपल्याला लक्ष, मग कॉमा देऊन काय आहे हजार, मग कॉमा देऊन काय आहे, मागे पुढे पण राहू शकते. आणि मग नंतर लिहिला राहील अनुक्रमे, म्हणजे इथं दशक पहिले राहिला असता आणि इकडे अनुक्रमे नाव राहिला असता, तर दशकची व्हॅल्यू आपल्याला सामोरच लिहावी लागली असती. समजलं. हां तर काय आहे, लक्ष स्थानावर कोण आहे 6, कॉमा हजार स्थानावर कोण आहे आणि दशक स्थानावर कोण आहे. तर बघा हा उत्तरामध्ये असेल. देन 8वा 5,09,77,599 या संख्येनंतर काय म्हणते, या संख्येनंतर येणारी संख्या कोणती, क्रमिक संख्या कोणती, म्हणजे क्रमानुसार याच्या नंतर येणारी संख्या कोणती. तर बघा पहिले त्याला अंकामध्ये लिहून घेऊया आपण. काय लिहिलेलं आहे, 5 कोटी 9,77,599.
बघा जे लोक डायरेक्ट करतात याच्यामधून त्यांना जेव्हा मराठीत लिहा लावलं तर त्यांना लिहायला जमत नाही. त्यांना जर इंग्लिशमध्ये लिहायला लावलं तर त्यांना लिहायला जमत नाही. म्हणून डायरेक्ट करायचं आहे का पुस्तकातून? नोटबुकामध्ये मी सांगतो अशा प्रकारे उतरवायचं, म्हणजे आपली अशी लिहायची पण प्रॅक्टिस होईल, अशी लिहायची पण प्रॅक्टिस होईल आणि वाचायची पण होईल. समजलं का? हां. तर सर्वप्रथम प्लेस काढून घेऊ. सांग बरं नाव. तू नाही, तू सांग. हां 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 हां. 10 लक्ष कोटी 10 कोटी. हां, ही नावं पाठांतर पाहिजेत, कळलं का? हां. 5 कोटी म्हणते तर 5 कुठं लिहू? इथं लिहू. ओके. 9 लक्ष म्हणते, 9 कुठं लिहू? इथं लिहू. कुठं लिहू? हां. 77,000 म्हणते तर इथं लिहू. इथं 77. 599 तर इथं लिहू 5. बरोबर. आता जेव्हा तुम्ही आता हा इथं काही नाही म्हणजे काय आहे? आता जेव्हा तुम्ही इथं काय कराल, समोरची संख्या म्हणते ना, तर 99च्या समोर काय येते? 100. तर 500 लिहाल का? काय होईल तर? अरे 500 लिहाल का? इथं जेव्हा +1 करू आपण तर खाली काय झाला असता? 600 आणि हा बाकीच्या जसाच्या तर 500 5,000. ओके. या प्रकारे 5 कोटीला. तर याचं आपल्याला वाचन करायचं आहे. याला आपल्याला अंकामध्ये शोधायचं आहे. तिथं बघा कुठं आहे? दिसत आहे. आता बघा 600 इथं पण दिसत आहे, इथं पण दिसत आहे. कोणी कोणी पोरं हा मारू शकतात, पण इथं 10 लक्षच्या प्लेस काय होता? खाली होता. अरे होता का? चला मग याचे वाचन कोण करून दाखवल इंग्लिशमध्ये? चलो कर इंग्लिशमध्ये. हां. घरांची नाव माहिती आहेत? 1000, लाख, करोड. गुड. हा 1000चा घरो, हा लाखचा घरो आणि हा हां हां किती आहेत ते? अरे हा घर कोणाचा? 600. कळलं? हां. चला मराठीमध्ये वाचून दाखवा चौधरी. मराठीत. करोड म्हणजे हे इकडे वरतं नावं लिहिलेले आहेत. अबे 2-2 घरं पाहि ना. हे 2 लक्षचे घरं, हे 2 हजारचे घरं आणि हा 5 कोटी. हां 9 लक्ष हां 77,000. हां. बाप्पा हे 600 नाही वाजताय तुला? 600. अच्छा 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 कथनाचा मध्ये असे थोबाडीत दिन जात आहे. म्हणून म्हणतो घरी काय करा, जो शिकला तो एकदा घरी जाऊन रिवाइज करा. ऐकता का तुम्ही? नंतर 9वा बघा.
काय म्हणते? 8,80,000 808. आता मी कोणाला पण बोलावू शकतो, ठीक आहे? कोणाला पण बोलावू शकतो. कच्चा खिलाड़ी देखने दो मेरे को, कच्चा खिलाड़ी. ये इकडं. उठ लवकर, चल लवकर, लवकर फास्ट. पूर्ण दिवस नाही आपल्याजवळ. बोरजारी ऍडमिशन झाली का? उलटा उलटा पकड, उलटा पकड पेन. हां गुड. हां बस. हां वेकन्सी आहे का? हां बरोबर आहे का? बाकीचे अंक माझ्या पप्पा येईल ते लिहायला. बरोबर आहे आता? समजलं? कळलं? असे प्लेसचे नावं लिहिल्यानंतर काय बनून जाते? आसान बनून जाते. आणि डायरेक्ट ऑप्शनवरून मारण्याचा प्रयत्न केला तर चुकू शकते. समजलं? जेव्हा प्रॅक्टिस होईल जास्त भरपूर तेव्हा मग डायरेक्ट मारायचं पेपरमध्ये. कळलं? आता प्रॅक्टिस अशीच करायची. चला मग याला इंग्लिशमध्ये कोण वाचून दाखवल? कनपटे. 8,80,000. गुड, शाबाश. चला नंतर काय आहे बेटा? 10वा. काय म्हणते? आहे असंच आहे ना? ही अक्षरात कशी लिहा. आता डायरेक्ट कोण सांगल? डायरेक्ट विदाऊट काही. मी आता घर पाडत नाही. कोण सांगल? हां ओके मराठी. हां हां है ना? 32 कोटी येईल का? अरे हा 1000चा घर, हे 2 घर 1000चे आणि हे 2 घर लक्षाचे. बराबर. हां इंग्लिशमध्ये कोण वाचल? सोहम. गुड. हां गुड, शाबास. समजलं बेटा कसं करायचं आहे? सगळ्यांच्या लक्षात आली? देन सेकंड एक्सरसाइज पण पाहून टाकू आता फास्ट मध्ये. दिसत नाही? फोटो बरोबर नसेल काढली. हां आता हे पण एक्सरसाइज तशीच सोडवायची आहे, पण आता मी हे डायरेक्ट घेत आहो. ठीक आहे का? घेऊ? टाईम आहे का आपल्याजवळ? नाही. तर काय लिहिलेलं आहे? 9 9 9 9 9. असंच आहे पुस्तकात पहा तुमच्या. हां चला याचं वाचन कोण करेल? याचं वाचन कोण करेल?
हा मराठी. 99 लक्ष हा पहिले एकक दशक मोज ना. 99 लक्ष हम्म. तुला घरी जाऊन प्लेस पाहिलीस? हा सांग बरं प्लेस. एकक हा दशक हा शतक हा हजार हा 10,000 हा. लक्ष आता वाच. 9 लक्ष हा 90,000 हा 99 100 का मराठीत? मराठीत मराठीत 9,000 मराठीत. नऊ. अबे शतक शतक शतकच्या घरामध्ये शे लागते शे. मराठीत 900. आणि हा काय आखरीला 99. तुमच्या शाळेमध्ये पुरा इंग्लिश करते आणि पुरा घोटाळा करते आणि दुकानात गेल्यावर मग दुकानदार म्हणते 57 रुपये झाले. असे पाहिजे मग 57 म्हणजे किती होते? मराठी समजली पाहिजे ना. महाराष्ट्रात राहता ना, नाही तर चालले जा तिकडे लंडनले. वाच पुन्हा. 9 लक्ष हा 90,000 हा 999 हा जमलं? अरे जमलं. हां देन सर्वात मोठ्या 7 अंकी संख्येपेक्षा 1 ने लहान असणारी संख्या पुढीलपैकी कोणती? तर सर्वात मोठी 7 अंकी पहिले काढून घेऊन आपण. तर 7 वेळा काय लिहिला असता आपण? झाला. त्याच्यापेक्षा 1 न कमी म्हणते म्हणजे काय आला असता? बरोबर. कोण वाचल? मी काही पाठ करून देणार नाही. पुस्तक बंद. हां ऋषभ हा वाला हा मागच्या वाला तिजारे. हां 99 लक्ष 99,998 बरोबर. बघा हे 3 हे 2 हे 2 समजलं. पण याला लिहायचं आहे कॉपीमध्ये. अरे कळलं का? हां देन तिसरा काय आहे? 9 दशलक्ष. 9 दशलक्ष 9 ही संख्या अंकात कशी लिहा? तर मग एकक दशक शतक हजार 10,00,000 पर्यंतच आहे ना. हां तर 9 दशलक्ष म्हणते. तर 9 दशलक्षच्या ठिकाणी काय लिहिला? 9 आणि लास्टमध्ये काय? तर बाकी जागी काय येतील? तर काय वाचाल? म्हणजे कशी आहे लिहिलेली बघा. अंकात कुठं आहे? कोणत्या ऑप्शनवर आहे? मधामध्ये 5 शून्य पाहिजेत. आहेत का? आहेत दुसऱ्यामध्ये. समजलं. मग याला इंग्लिशमध्ये वाचन कोण करल? शेंडे. हां 90 हां हां 90 लाख नाही. समजलं. दृश्यम समजत आहे का काय बोलत आहो? हां समजते का काय शिकवत आहो? तर काय म्हणते? 70,07,000 ही संख्या लिहिताना ईश्वरीने दोन्ही 7च्या मध्ये 1 शून्य कमी लिहिले तर तिने लिहिलेली संख्या ही दिलेल्या संख्येपेक्षा कितीने कमी किंवा जास्त आहे? आता हा प्रश्न बघा कसा सोडवाल.
काय म्हणते बघा, लक्ष द्या. 70,07,000. तर पहिले 70,07,000 लिहून टाकतो. अरे लिहून घेऊ. एकक, दशक, शतक, हजार, 10,000, लक्ष, 10,00,000. ओके. एकक, दशक, ओके. 70,00,000 म्हणते, तर 70,00,000 असा आला असता आणि शेवटी काय म्हणते 7. या प्रकारे लिहायला पाहिजे होती. करेक्ट वाली ही वाली आहे. पण ईश्वरी नावाच्या मुलीनं काय केला म्हणते, दोन्ही 7च्या बीच मध्ये हा एक 7 आहे आणि हा एक 7 आहे. आपले शून्य किती आले, 5. तिने एक शून्य कमी लिहिला. म्हणजे तिने लिहिलेली संख्या कोणती, 1 2 3 4. ही वाली ईश्वरीनं लिहिली. अरे लिहिली म्हणजे चुकीची लिहिली. तर या संख्येतनं या संख्येत कितीचा फरक आला, कितीचा फरक आला, एक शून्य आहे. पण फरक काढायचा आहे तर काय करावं लागते, वजाबाकी. फरक काढायचा आहे तर काय करावं लागल, लक्ष द्याल. जेव्हा पण आपल्याला फरक काढायचं आहे तर काय करून आपण वजाबाकी, समजलं, सबट्रॅक्शन करायचे. तर काय म्हणते, तिने लिहिलेली संख्या ही दिलेल्या संख्येपेक्षा कितीने कमी अथवा जास्त आहे. तर तिने लिहिलेली संख्या लहान आहे की मोठी आहे, लहान. कमी आहे की जास्त आहे, म्हणजे याच्यापेक्षा कमी आहे. कितीनं कमी आहे, तर काय करावं लागेल आपल्याला, मायनस करावं लागेल. तर मग कसं करतो आपण मायनस, या प्रकारे करतो. 7 मधून 7 गेले 0. 70 मधून 7 गेले 63 येईल. अरे या टोटल 70 मधून 7 वजा करा. तर एवढ्यानं काय आहे, कमी. एवढ्यानं काय आहे, कमी. बघा ऑप्शन मध्ये कुठं आहे, समजलं, जमेल की नाही जमेल. देन ही संख्या अक्षरात कशी लिहाल, है ना. किती लिहिलेलं आहे, 99 वर किती शून्य आहे, 5 शून्य है ना. हाँ, तर काय येईल, हे 3 सेपरेट, हे 2 सेपरेट, हे 2 सेपरेट. काय आला असता, 99 लक्ष झाला. अरे आला असता. मग कुठं आहे बघा बरं, ओके. मग 6वं काय म्हणते, सर्वात मोठ्या 10 अंकी संख्येचे योग्य वाचन दर्शवणारा पर्याय निवडा. तर सर्वात मोठी 10 अंकी, जेव्हा पण मोठी म्हणेल तुम्हाला तर 9999 आलं पाहिजे. सर्वात मोठी 1 अंकी 9, सर्वात मोठी 2 अंकी, सर्वात मोठी 3 अंकी, सर्वात मोठी 4 अंकी, समजलं. तर 10 अंकी म्हणते, तर अब्जाच्या प्लेसवर गेली असेल हे, अरे गेली असेल. तर मग 9 अब्ज 99 कोटी 99 लाख 99,000 900 वाचता येईल का, कुठं आलं असतं, चौथा आला असता. मग 33 जो भी आहे तुम्ही पाहू शकता ना घरी, तिथून पाहायची काही गरज नाही. याला डायरेक्ट कशामध्ये लिहाल, अक्षरात लिहाल, इंग्लिशमध्ये पण लिहाल आणि मराठीत पण लिहाल, कळलं. मग 7वा 33,70,278 ही संख्या अंकात कशी लिहाल, लिहू शकता की नाही लिहू शका. काय कराल, पहिले प्लेस बोल. तिथं गोला करून काहीही उपयोग नाही. काय म्हटलं मी ऑलरेडी, पुस्तकात रंगवायचं नाही. ती तुम्हाला शेवटी प्रॅक्टिसच्या वेळी, एक्झामच्या पहिले बेट, एक्झामच्या पहिले मग पुस्तकात करायच्या. आता कोणी पुस्तकात गोले किंवा ऑप्शन टिक करणार नाही. गोष्ट कळली काय म्हटलं की नाही कळली, कळली का. आता कोणीच काय करणार नाही पुस्तकात, पूर्ण नोटबुकात सोडवून काढायचं. असं ते गोले करून राहिली नालायक,
सत्य गोष्ट आहे की नाही? लाईट गेली ना तर सत्य गोष्ट आहे, म्हणून जेवढा सांगतो तेवढाच करा. सोडवाल बाकीचे? चलो, धन्यवाद.